तो अश्व त्या भूमीत जणू कुठेतरी लुप्त झाला होता, दिसेनासा होता. आणि सर्व सगर पुत्र या विचारात होते की हे अशक्यप्रद वाटणारं कार्य केलं कुणी, आणि मुळात तो अश्व गेला कुठे. मग त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न कोणी केला नाही? केला तर साऱ्या दिशांना त्याचा शोध घ्यायचा प्रारंभ केला त्यांनी. सारी पृथ्वी जणू खणून काढली, केवळ आणि केवळ त्या अश्वाच्या शोधासाठी. नारायण नारायण, अश्वमेध यज्ञाचा अश्वच लुप्त झाला ही वार्ता आता सर्वदूर पसरली. सर्वजण हाच विचार करत होते की हे झाले कसे असावे, तो अश्व गेला कुठे असावा. हो, मलाही हा प्रश्न पडला आहे. महाराज, मला भी एक विचारायचं आहे जी. विचार बनू. महाराज, आता तुम्हीच म्हणला सा काही समजेच नाही ठाव होतं का त्या राजाची वाट अडवणं कुणास नवी जमणार नव्हतं. होय बानू. मग असं असताना हे कुणी केलं असेल? नारायण नारायण, जे करणे कोणालाही शक्य नव्हते ते शक्य करण्यासाठी, त्या सगर पुत्रांना शासन करण्यासाठी सर्व देवांनी हे कार्य केले होते. सर्व देवांनी? होय देवी. पण असं का? कारण त्या 60,000 पुत्रांना शासन करणे अत्यंत आवश्यक होते. देवी, हे असे व्हावे हे देखील परमनियतीचेच प्रयोजन होते. पण अशाने काय साध्य होणार होतं? ऐका देवी, त्यावेळी सर्व देव तिथे एकत्र होते. वायुदेव, हा अश्व आपण इथेच बांधावा हे योग्य. अहंकाराने ग्रस्त झालेल्या त्या सगर पुत्रांना हा अश्व लगेचच दिसेल असे नाही. परंतु जर दिसला तर? असे झाले तर मग कपिल मुनींची वाणी सत्य होईल. वायुदेव, चला. लावू का? असाच लावू ना. आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होते, आणि ते सगळं करताना ती शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी, खूप चांगली आहेस गं, म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं. पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी माझा. पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं निलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये. रिसीव कर ना. अगं बघ, कट झाला. आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते मला करतील. अब पुन्हा आला बघ. घे बघू.
हे एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.